नमस्ते विद्यार्थीहो, आज आपण भूगोलातील प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 हे पाहायला सुरुवात करणार आहोत। गेल्या प्रकरणामध्ये आपण अंतर्गत हालचाली पाहिल्या, म्हणजे जमिनीखाली असणारा जो शिलारस आहे ज्याला किरणोत्सारी पदार्थ म्हणलेला आहे, त्या शिलारसाच्या हालचालीमुळे जमिनीवरती ज्या हालचाली होत्या, जसा भूकंप, ज्वालामुखी अशा हालचाली होतात, शीघ्र हालचाली, तसेच मंद हालचालीमुळे पर्वत, पठारासारखी भूरूप तयार होतात। याविषयी माहिती आपण गेल्या धड्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेली आहे। म्हणजे जमिनी खाली असणारे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्या पदार्थांमुळे जमीन कशी हलते आणि त्याच्यापासून कोणती भूरूप तयार होतात हे आपण दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलं। अंतर्गत हालचाली, यामध्ये अंतर्गत हालचाली कशामुळे होतात? किरणोत्सारी पदार्थांमुळे, म्हणजे शिलारसामुळे। आता या प्रकरणामध्ये आपण काय करणार आहोत, बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये, की जमिनी भूपृष्ठावर, पुस्तकामध्ये तुम्हाला पान नंबर 23 वरती सांगितलेलं आहे, पहा की भूपृष्ठावर, इथं पुस्तकामध्ये आहे की भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे, म्हणजे जमिनीवर जी कार्यरत असणारी बल आहेत, ज्यामध्ये सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, गतिजन्य ऊर्जा, जैविक घटक, ही जी बाह्य बल आहेत ज्यांना आपण बाह्य बल म्हणतो, या बाह्य बलांमुळे जमिनीच्या वरच्या भागावरती हालचाली होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भूरूप निर्माण होतात, जमिनीचे आकार निर्माण होतात, वेगवेगळे खडक निर्माण होतात। त्याविषयीची माहिती आपल्याला इथं पाहायची आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की या बाह्य प्रक्रिया कोणत्या बलांमुळे घडून येतात, त्या बलांची नावं आपल्याला या ठिकाणी इथं पाहायची आहेत। आणि यामध्ये प्रामुख्याने बाह्य बल कोणते आहेत, तर पहिलं बाह्य बल आहे सौर ऊर्जा, म्हणजे सूर्याची उष्णता। दुसरं बाह्य बल आहे भूपृष्ठावरती कार्यरत असणारं गुरुत्वीय बल, म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती। त्याच्यानंतर तिसरं त्या ठिकाणी बाह्य बल आहे गतिजन्य ऊर्जा, म्हणजे गती असणारे घटक। मग त्यामध्ये प्रामुख्याने वारा आणि पाऊस, त्याला पर्जन्य आपण म्हणतो, अशा ह्या 2 गतिजन्य ऊर्जा आहेत। आणि चौथा घटक आहे जैविक घटक, म्हणजे सजीव असणारे, ज्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे कृमी, कीटक असतील, उंदीर असतील, घुशी, ससे असतील, वनस्पती असतील, ही झाले म्हणायचे जैविक घटक। आणि या जैविक घटकांमुळे काय होतं की जमिनीवरच्या मूळ खडकांची झीज होते, ज्यालाच विदारण हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीचे आकार निर्माण होतात। आता ही जी बाह्य बल आहेत ही पृथ्वीवरती कार्यरत आहेत, जशी सूर्याची उष्णता असेल किंवा त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती असेल, वारा, पाऊस असेल, यांच्या माऱ्यामुळे, म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे, ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे जमिनीवर असणारे जे खडक असतात त्या खडकांचं विदारण होतं, त्या खडकांची झीज होते, आणि त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणलं जातं की खडकांचा अपक्षय झाला किंवा खडकांची झीज झाली, खडक त्या ठिकाणी त्यावेळेला फुटतात। ठीक आहे, असा विदारण शब्दाचा अर्थ तुम्हाला पान नंबर 24 वरती भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी इथं विदारण या शब्दाचा अर्थ सुरुवातीला सांगितलेला आहे। खडक फुटणे, कमकुवत होणे किंवा ही जी बाब आहे याला विदारण असं म्हणलेलं आहे। आणि ही क्रिया जी आहे ती पूर्णतः नैसर्गिक आहे। माणूस एक खडक फोडत नाही, तर हे नैसर्गिक घटक आहेत। सूर्याची उष्णता, गुरुत्वाकर्षण शक्ती, वारा, पाऊस हे नैसर्गिक घटक आहेत, आणि या नैसर्गिक घटकांमुळे खडक फुटतात, कमकुवत होतात, झिजतात, आणि त्यामुळे काय होते, खडकांची झीज होते, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, विदारण म्हणलेलं आहे। आता या बाह्य बलांमुळे, ही जी बाह्य बल आहेत 4, या बाह्य बलांमुळे भूपृष्ठावरती प्रमुख 4 क्रिया त्या ठिकाणी होतात। त्या 4 क्रिया कोणत्या आहेत, तर त्याच्यातली पहिली ही क्रिया म्हणायची विदारण, ठीक आहे, म्हणजे झीज। त्यानंतर दुसरी क्रिया म्हणायची खनन। खनन म्हणजे त्या ठिकाणी आपण जमीन उकरली तर त्याला आपण खनन म्हणणार आहे, आपण खणली म्हणायची जमीन, खनन। त्याच्यानंतर तिसरी क्रिया आहे वहन, म्हणजे वाहने, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होणं किंवा वाहनं। अशा या बाह्य बलांमुळे जमिनीवरती ह्या 3 क्रिया किंवा 3 गोष्टी घडून येत असतात। विदारण, ज्याला अपक्षय किंवा झीज किंवा खडक फुटणे असं म्हणतात, खनन आणि वहन, अशा या 3 प्रमुख क्रिया ह्या बाह्य बलांमुळे भूपृष्ठावरती
होत असतात म्हणायच्या. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, या प्रकरण 3 मध्ये ह्या बाह्य बलांमुळे विदारण ही जी क्रिया आहे, म्हणजे खडक झिजण्याची फुटण्याची जी क्रिया आहे ती कशी घडते याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे, विदारण या गोष्टीविषयीची. आता तुम्हाला असं दिसून येईल की पुस्तकामध्ये धड्याच्या सुरुवातीलाच इथं खडकाची झीज झालेली चित्र तुम्हाला दिसून येत आहेत. मग इथं वरती तुम्हाला दिसते आकृती 3.1 कायिक विदारण म्हणलेलं आहे, म्हणजे घुमटाकार टेकडीचे अपपर्णन म्हणलेलं आहे. दुसरं चित्र दिसतंय तुम्हाला खंड विखंडन कायिक विदारणाचं उदाहरण दिलेलं आहे, इथं चित्र दिसतंय. तिसरं चित्र दिसतंय छिन्न भिन्न विदारण कायिक विदारणाचाच प्रकार आहे. म्हणजे कायिक विदारणाचे हे 3 उपप्रकार तुम्हाला इथं दिलेले आहेत, अपपर्णन, खंड विखंडन आणि छिन्न भिन्न. ठीक आहे. म्हणजे इथं खडक वेगवेगळ्या प्रकारे काय झालेले आहेत, झिजलेले आहेत, फुटलेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. हे कायिक विदारणाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी इथं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, या प्रकरणामध्ये हे कायिक विदारण, या विदारणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. हे जे विदारण आहे किंवा खडकांची जी झीज आहे त्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत. विदारणाचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार म्हणायचा कायिक विदारण, दुसरा प्रकार आहे रासायनिक विदारण आणि तिसरा प्रकार आहे जैविक विदारण. असे हे 3 प्रकार आहेत म्हणायचे विदारणाचे. विदारण म्हणजे झीज. ठीक आहे. म्हणजे भूपृष्ठावरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ह्या गोष्टी कार्यरत आहेत. ही बाह्य बल भूपृष्ठावरती कार्यरत आहेत. जसं दुसऱ्या प्रकरणामध्ये अंतर्गत बल कार्यरत होतं, शिलारसाचं, लावारसाचं अंतर्गत बल कार्यरत होतं, ज्याच्यामुळे भूकंप, ज्वालामुखी, पर्वत, पठार अशी भूरूप तयार होत होती, हालचाली होत होत्या. तसं इथं तिसऱ्या प्रकरणामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावरती कार्यरत असणारी ही 4 बल आहेत म्हणायची. जसं दुसऱ्या प्रकरणामध्ये किरणोत्सारी पदार्थ म्हणजे शिलारस हे बल, जमिनी अंतर्गत बल कार्यरत होतं, तसं भूपृष्ठावरती ही 4 बाह्य बल कार्यरत आहेत म्हणायची. आणि ह्या 4 बाह्य बलांचा परिणाम भूपृष्ठावरती असणारे जे खडक आहेत त्या खडकांवरती होतो आणि खडकांचं विदारण होतं. विदारण होतं म्हणजे झीज होते, अपक्षय होतो किंवा खडक फुटतात. या सर्वांना जे समानार्थी शब्द दिलेले त्या सर्वांनाच विदारण आपण म्हणतोय. तर हे विदारण जे आहे ते हे 3 प्रकारचं असतं, कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. ठीक आहे. हे विदारणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत म्हणायचे, कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. आणि हे विदारण कशामुळे घडून येतं? ह्या 4 बाह्य बलामुळे. आता तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, तर पान नंबर 23 आणि पान नंबर 24 या दोन्ही पेजवरती तुम्हाला ह्या कायिक विदारणाची माहिती दिलेली आहे, तसे दिलेले आहे. या विदारणाच्या 3 प्रकारांची चित्र दिलेली आहेत. त्याचं तुम्ही काय करा, निरीक्षण करा. आणि पान नंबर 25 मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की कायिक विदारणावर परिणाम करणारे घटक, म्हणजे कायिक विदारण कशामुळे घडून येतं त्याची माहिती सांगितलेली आहे पान नंबर 25-26 वरती. ती काय करायची आहे, तुम्ही त्याचं वाचन करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, विदारणाचा प्रमुख पहिला प्रकार कायिक विदारण याविषयी माहिती पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून एक बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, मूलभूत गोष्ट ती अशी की प्रकरण 3 आणि प्रकरण 4 ही दोन्ही प्रकरणं या 4 बाह्य बलांवरती आधारित आहेत. ही 4 बाह्य बल खूप महत्वाची आहेत. ही 4 बाह्य बल खूप महत्वाची आहेत, IMP आहेत. ठीक आहे. या 4 बलांमुळे प्रकरण 3 आणि प्रकरण 4 या 4 बलांवर आधारित हे प्रकरण 3 आणि प्रकरण 4 आहे. आणि ह्या 4 बलांमुळेच काय होतं, पृथ्वीवर पृष्ठभागावरती असणारी ही बल आहेत आणि ह्या बलांमुळेच काय होतं की खडकांची वेगवेगळ्या प्रकारे झीज होत असते. आणि त्या झीजेची माहिती आपल्याला काय करायची आहे, प्रकरण 3 आणि 4 मध्ये पाहायची आहे. त्याच्यामध्ये खडकांची झीज किंवा विदारण जे आहे ते ह्या 3 प्रकारांमध्ये जसं होतं ते आपण ह्या 3ऱ्या प्रकरणामध्ये कसं होतं, ह्या 3ऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहे, कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारणाचं. त्यामुळे ही 4 बाह्य बल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांच्यामुळेच हे खडकांची झीज जी आहे ती झीज घडून येते. तुम्ही काय करायचं आहे,
पान नंबर 23, 24 आणि 25 यावरती दिलेला जो भाग आहे त्याचं वाचन करा, चित्रांचं निरीक्षण करा. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, विदारणाचा प्रमुख प्रकार कायिक विदारण याविषयीची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.